भारतातील सर्वात उंच 10 इमारती. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना जगातील सर्वात उंच इमारत म्हटले की दुबईची बुर्ज खलिफा ही इमारत आपल्या डोळ्यासमोर येत असेल. परंतु तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला की भारतातील सर्वात उंच इमारत कोणती? तर कदाचित आपल्यापैकी बऱ्याच कमी जणांना याबद्दल माहिती असेल. एका सर्व्हेनुसार एकट्या मुंबई या शहरामध्ये 50पेक्षा जास्त गगनचुंबी इमारती आहेत. त्याचबरोबर संपूर्ण भारतात बऱ्याच गगनचुंबी इमारत या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एक मनोरंजक आणि इन्फॉर्मॅटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात उंच 10 इमारतीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, क्रिसेंट पे. भारतातील सर्वात उंच इमारतीमध्ये क्रिसेंट पे ही इमारत 10व्या क्रमांकावर येते. क्रिसेंट पे ही इमारत दक्षिण मुंबईच्या परळ भागामध्ये ओंकार डेव्हलपर्सच्या सहकार्याने विकसित केलेली मार्की प्रकल्प आहे, ज्यामध्ये 6 निवासी टावर्स आहेत. टॉवर नंबर 6 सर्वात उंच आहेत. क्रिसेंट पे ही इमारत जवळजवळ 239 मीटर इतकी उंच आहे. या इमारतीमध्ये एकूण 62 मजले आहेत. नंबर 9, वन अवेगना पार्क. वन अवेगना पार्क ही इमारत मुंबईच्या लोअर परळ या परिसरामध्ये आहे. हा प्रकल्प एक ट्विन टावर्स रचनेचा असून अविना इंडिया लिमिटेडने विकसित केलेला आहे. वन अवेगना पार्क या इमारतीची उंची 247 मीटर उंच असून या इमारतीमध्ये 61 मजले आहेत. या इमारतीमध्ये 3 BHK, 4 BHK आणि 5 BHK पर्यंत अपार्टमेंट आहेत. नंबर 8, अहुजा टावर्स. अहुजा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून उभा केलेला अहुजा टावर हा एक निवासी प्रकल्प आहे. भारतातील सर्वात उंच इमारतीमध्ये ही इमारत 8व्या क्रमांकावर येते. भारतातील क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याच्यासह अनेक नामांकित व्यक्ती या टावरमध्ये राहतात. अहुजा टावरच्या इमारतीची उंची 248 मीटर असून या इमारतीमध्ये 55 मजले आहेत. नंबर 7, द 42. भारतातील सर्वात उंच इमारतीमध्ये द 42 ही इमारत 7व्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. कोलकाता या शहरामध्ये स्थित असणारी ही इमारत पूर्व भारतातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते. द 42 हा कोलकाता शहरामधील एक अल्ट्रा लक्झरी प्रकल्प आहे. इमारतीची उंची ही 249 मीटर असून या इमारतीत एकूण 65 मजले आहेत. नंबर 6, इम्पेरियल टॉवर 1 आणि 2. भारतातील सर्वात उंच इमारतीमध्ये इम्पेरियल टॉवर 1 आणि 2 या दोन इमारतीचा अनुक्रमे 6वा क्रमांक आणि 5वा क्रमांक लागतो. या दोन्ही गगनचुंबी इमारत मुंबईमध्ये स्थित आहे. या दोन्ही इमारतीची उंची 256 मीटर म्हणजेच 840 फूट इतकी आहे. तसेच या दोन्ही टॉवरमध्ये एकूण 72 मजले आहेत. नंबर 4, नाथनी हाईट्स. भारतातील सर्वात उंच इमारतीमध्ये नाथनी हाईट्स इमारत 4थ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. नाथनी हाईट्स ही इमारत मुंबईच्या महालक्ष्मी परिसरामध्ये वसलेली असून ही एक गगनचुंबी इमारत आहे. भारतातील सर्वात सडपातळ गगनचुंबी इमारत म्हणून या इमारतीला ओळखले जाते. नाथनी हाईट्स या इमारतीमध्ये एकूण 72 मजले असून या इमारतीची उंची 262 मीटर इतकी आहे. नंबर 3, द पार्क. द पार्क इमारत भारतातील सर्वात उंच इमारतीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येते. द पार्क एक लक्झरी व निवासी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या ठिकाणी मालमत्ता घेतलेला हा प्रकल्प एकदम यशस्वी झालेला आहे. द पार्क या इमारतीची उंची ही 268 मीटर असून या इमारतीमध्ये एकूण 78 मजले आहेत. नंबर 2, वर्ल्ड व्ह्यू. वर्ल्ड व्ह्यू ही इमारत भारतातील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. 2000 मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरू होऊन तब्बल 5 वर्षामध्ये ही इमारत उभी राहिली होती. मुंबईच्या लोअर परळ या परिसरामध्ये ही भारतातील गगनचुंबी इमारत आहे. वर्ल्ड व्ह्यू या इमारतीची उंची 277.5 मीटर इतकी असून या इमारतीमध्ये 73 मजले आहेत. नंबर 1, वर्ल्ड 1. सध्या भारतातील सर्वात उंच इमारत म्हणून वर्ल्ड 1 या इमारतीला ओळखले जाते. लोढा ग्रुपने विकसित केलेली ही इमारत मुंबईमध्ये आहे. या साईटवरती वर्ल्ड व्ह्यू आणि वर्ल्ड क्रेस्ट नावाच्या आणखी 2 गगनचुंबी इमारत आहेत. वर्ल्ड 1 या इमारतीची एकूण उंची ही 280.2 मीटर इतकी असून या इमारतीत एकूण 78 मजले आहेत. तर मित्रांनो, या होत्या भारतातील सर्वात उंच इमारती. याआधी
तुम्हाला भारतातील कोणकोणत्या इमारतीबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.